श्रीमद्देवी भगवती महात्म्ये श्री महाकाली चरित्र वर्णन नाम प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री देव्यै नमः। ओम श्री गणपतये सिद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका नमस्कार तुझ एका करीती आरंभी सर्व हे त्रिपुराचे वधा लागुन शिवे केले तुझे ध्यान करावया बलिबंधन वामन ध्याता झाला सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान पृथ्वी धरावया लावून शेष ध्याता झाला महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती जाहली पार्वती मुक्तिकारणे निश्चिंती सिद्धाधिकी ध्यायिले विश्वाच्या जया लागुन मदन तुझे करी ध्यान त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा मदबुद्धी देवनी रम्य तुवा वदवावे देवी महात्म्य तुझे देवा गुणगम्य ब्रह्मादिक वर्णिती नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी प्रणवरूपिणी तुझ नमो तू मुखासी करिसी वाचाळ तुंगसी लंगवीसी अचळ कैसी तुझी कृपा सबळ महाविष्णू तुझ नमो ब्रह्मन की सरस्वती तुवा स्थापिली निश्चिंती तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती उच्चारिता झाला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुची जाहलासी निश्चिती तुझी पंचायतन आकृती तुझ लागी नमनस श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्तानेक यांची नमन सर्वदा असजिचा ग्रंथ जाण त्या देवीसी करुणी नमन करी तसे ग्रंथारंभन प्रेमभावे करुनिया श्रुतियांसी नमस्कार माझा निरंतर सर्वत्री वौनी सादर न्यूनते पूर्ण करावे द्वापारी नैमिषारण्यी जाण सूत सांगे शयन कालागन सहस्रवर्षे सत्र करून ऋषी सर्वही ऐकती तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आधी आधीने न व्हावे मरण मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून मैसवीला ऐकावया मुख्यजुस्तामार्थ हरण याचे वेदांचे तात्पर्य जाण त्याचे ठाई परमनिपुण शौनकादिक सर्वही आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्ववेद हे चारी उपवेद प्रसिद्ध यांचे जाणते सर्वही वेदांत न्याय मीमांसक तर्क नैयायिक चार्वाक ही सहा शास्त्रे मुख्य यांचे ज्ञाते सर्वही व्याकरण सांख्य योगदेक शिल्प कामक वैद्यक पतंजली धर्मैक ही उपशास्त्रे जाणावी वेदशास्त्री परमकुशल श्वेनकादी ब्राह्मण सकळ सूत्रभाष्य करते केवळ ऐसे सर्वही मिळाले ते सुतासी करीती प्रश्न व्यासाचा शिष्य जाण व्यासे सर्व पुराणे करून तुझ लागी उपदेशिली भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडेय निश्चित वर वायू वामन सात विष्णू पुराण आठवे ब्रह्मांड पुराण ब्रह्म पुराण ब्रह्मवैवर्त दारद जाण लिंग पद्म अग्नि पुराण कूर्मस्कंद 17वे 18वे ते गरुड पुराण याचे ठाई तू परम निपुण उपपुराणांचे ही ज्ञान तुझासे सर्वही शिव नारसिंह सनत कुमार भार्गव वासिष्ठ माहेश्वर सौर नारदीय पाराशर दुर्वास कापिल 11वे औषणस मानव वारुण सामनंदी आदित्य जाण तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण 21वे देवी भागवत रेणुका जाण 23वे उपपुराण यांचे ठाई तू परमनिपुण व्यासकृपे करुनिया व्यासाचे आज्ञे करून तू सांगता झाल्यासी पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले पोत ग्रंथाचे
आम्ही जे केले प्रश्न ते केलेसी निरूपण. आता श्री देवी महात्म्य जाण आम्हालागी सांगावे. तुला जी महात्मे सांगितली ती ऐकून तृप्ती झाली. आता देवी महात्मी उरली श्रवणेच्छा आमची. आदिमाया प्रमाणरूपिणी जी अनंत शक्तींची स्वामिनी, जी अनंत अवतार घेऊनी भक्तांप्रती रक्षितसे. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले. हा देवीचा प्रथम अवतार सांगा मायाचा विस्तार. द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न. तयाचे सांग आम्हा कथन विस्तारुनी सर्वथा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्यदारुण तिसरे अवतारी मारिले. सांगावे ते सर्व चरित्र श्रवणे पापी होती पवित्र. आणि काही अवतार सर्वत्र कोण कर्ण जाहले. त्या सर्व अवतारांचे कथन आम्हालागी करावे जाण. तुझ्यासे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करुनिया. ऐकुनी शौनकादिकांच्या बोला सूत मानसी आनंदला. मग वर्णन करिता झाला देवी महिमा अपार. सूत म्हणे शौनकादिकांसी तुम्ही जैसे शिले आंबासी. तैसेची मिळवणे सर्व ऋषी. पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला. मार्कंडेय झाला सांगता ही मार्कंडेय पुराणी कथा. बादरायण जाहला वर्णिता तैसेची तुम्हा सांगतो. हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र. 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. 700 मंत्रांचा विस्तार याचा महिमा असे थोर. वर्णन करिता अंतपार ब्रह्मादिका कळेना. या देवी महात्म्याचे पठण जो विश्वास धरणे करी पूर्ण. सर्व पुरुषार्थ त्याला गुण प्राप्त होती निश्चय. जो काम धरी मने तो प्राप्त होय जने. निष्कामी जो त्यासी भवाने मोक्षपद देतसे. कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्ण अष्टमीसी अथवा नवरात्री विशेषी फलापार पठणाचे. नित्याचे पठण करिता देवी श्रवण करी तत्वता. ऐसी वेदाची एकवाक्यता वदली असे पुराणी. असं मार्कंडेयाची सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख. कवचर्गला स्तुती कीलक अनुक्रमे पठण करा. या तिहींचे पठण करून मग महास्तोत्र करावे पठण. स्वये अथवा ब्राह्मण द्वारा जाण पठण याचे करावे. निष्काम भावार्थे करून पठण करिता देवी होत प्रसन्न. याचे अशुद्ध अनुक्रमण परिसंतुष्ट देवता. जो शुद्ध पठण करीत परिभावार्थ नाही चित्तांत. त्याचे सर्व व्यर्थ जात देवता क्षोभे त्यावरी. हरिहर ब्रह्मादी देवतीने कवचरचिते जाहले जने. ज्याच्या पठण मात्रे करुणे साधती सर्व पुरुषार्थ. जो पठण करी अर्धला स्तुती त्यासी प्रसन्न होय भगवती. 700 वर निश्चिती भक्ता कारणे अर्पितसे. महादेव कृत कीलक जो पठण करी आवश्यक. त्यासी सर्व मंत्रयंत्राधिक अनायासे साधती. कवचर्गला स्तुती कीलक मार्कंडेय जपोनी सम्यक. 14 कल्प आयुष्य देख होते जाहले तयासी. 14 स्मार्थ मध्ये जाण 14 जागला पण. 14 शैवांची नामाभिधाने सांगत मी तुझ लागी. दुर्रास विश्वामित्र चतुरानना 14 मार्कंडेय आपण. इंद्रबाणासुर नारायण कार्तिकेय 8वा. नदीची राम कण्व भार्गव बृहस्पती गौतमा हे सर्व. 14 स्मार्तांची ही नावे तुझ लागे सांगितली.
ह्या तदांचे करिता स्मरण आधी आधी जाती निरसून प्रसन्नोय पार्वती रमण शैव भक्त म्हणोदिया सूत म्हणे शौनकाधिकांसी तो मार्कंडेय सांगे धर्मासी आणि म्हणे सर्व ऋषींसी एकाग्र चित्ते श्रवण करा देवीच्या अवताराचे कारण सांगत मी तुम्हाला लागन तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवणाता करावे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार तिघांशी पडता संकट थोर देवी अवतार घेतसे अवतार घेऊन या जाण दुष्टांचे करे निर्दलन अधर्मनाशन धर्मस्थापन करुणी भक्तांशी संरक्षी याची विषयी पुरातन इतिहास सांगत जाण सावर्णे मनोत सूर्यनंदन मध्ये आठवा 14 मनोंची नामाभिधाने तुझ लागी सांगतो जाण पहिला मनोत स्वयंभूरापण स्वारखीश दुसरा उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि वैवस्वत ही सप्तमत्वंतरे निश्चित सावर्णी तो आठवा दक्ष सावर्णी ब्रह्म सावर्णी धर्म सावर्णी रुद्र सावर्णी देव सावर्णी इंद्र सावर्णी हे 14 मनो अनुक्रमे या ब्रह्मकल्पा बाधारी 14 मनो अवधारी 71 चौकड्यांवरी राज्य एक एकाचे सावर्णी मनोत अष्टम सांगतो त्याचे जन्मकर्म देवीचा प्रसाद उत्तम तुता जाहला त्यावरी महामायेचा प्रभाव तेने मनो जाहला स्वये राव मन्वंतराधीप वैभव होते जाहले तयासी देवीच्या प्रसादे करुणी सूर्यपुत्र जाहला सावरणे धुळा ऐसे राज्य पावनी चिरंजीव जाहला महाप्रलय नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात परिसावरणे बनवतो निश्चित राजतयाचे अक्षयी त्याचे पूर्व जन्मींचे कथन सांगत मी तुम्हाला गण तुम्ही एकाग्र चित्ते करून सविस्तर श्रवण करा पूर्वी स्वारणचीश मन्वंतरी तयाचेची वंशा बाजारी राजा झाला पृथ्वीवरी सुरत नाम तयाचे 50 कोटी विस्तीर्णमये त्याचे राजाचे सर्वही पुत्राते परिपाही पालन करी प्रजेते तू राज्य करिता असता जाणा शत्रु झाले तया निर्माण क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले सुरथ राजा युद्ध करीत परिजय झाला नाही प्राप्त शत्रू सर्वही बलवंत उपाय तेथे झालेना दंड करणे शत्रूने राजा पळविला समरांगणे मग तो स्वपुरासी येऊनी राज्य करी स्वदेशीचे तेथे येऊनी शत्रू प्रबळ युद्ध करीते झाले तुंबळ प्रधानासहित राज्य सकळ हिरणी घेतले तयाचे सर्व सैन्य स्वाधीन केले द्रव्य भांडार हिरोनी नेले मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करुनिया काय करावे कळते जावे जनासी मुख केवी दावावे मृगया निमित्त करुनी पळावे हिची आता उत्तम ऐसे चिंतनिया मने सुरत राजा तेची क्षणी एकटा घोड्यावरी पैशोनी गौरवनी प्रवेशला तेथे मेधा ऋषीचा आश्रम पाहता जागला तो परम श्वापदे सांडोने स्वधर्म जेते शांत वर्तती धीनुयाग्र एकेटाई वर्तती परी वैरनाई अंसकारंडव पक्षी सर्वही शब्द करीती मधुरस्वरे पुष्पे तुळसी बिल्व कमळ वेदघोष करीती सकळ मुनी शिष्य द्रोणी केवळ मेधा ऋषी ते उपासिती सुरथ राजा तेथे येऊन साष्टांग करुनिया नमन सांगता जागला वर्तमान मेधा मुनीसी सर्वई मुनीने सत्कार करुण राघविला धूपनंदन परिचिंता क्रांत से मन आश्रमी हिंडे सभोवता पार जावला चिंतातूर स्नेहे व्यापिला पार
वडिली पाळले माझे पूर ते शत्रुनी घेतले प्रधान माझा शूर असती शत्रुनी तू घेतला हस्ती राजस्त्रिया प्रजेची वस्ती कैसी राहिली कळेना शूर असती माझा प्रधान शत्रुती मिळाला जाऊन आता मग पावेल कळना हे काही कळेना जे जे वडिली पाळिले परम कष्टे संपादिले ते आजी शत्रुनी घेतले द्रव्यकोश सर्वही ऐसी नाना चित्ता करीत तव वैश्य पाये अकस्मात तूही एकटा चित्ताक्रांत समाधी नाम तयाचे सुरत राजा पुषे त्याचे सांग तू कर्ण आहेसी कारण येथे यावयासी सांगा मासी कायते दिसतोसी तू शोकाक्रांत अंतःकरण असे दुःखित याचे कारण काय वृत्तांत आंबालागी निवेदी ऐसे ऐकली वैश्य जाण मलता जागला कृपाल्या गुण समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्यकुळी जन्मलो धनवंताचे कुळी जागल धनवंत होऊने जन्मल पुत्रस्त्रियाने बाहेर घातलो धनलोभे करुनिया बदला बाहेर घातले माझे सर्व धन घेतले मग मी वने वास्तव्य केले येऊनिया सर्वदा येते सेवनियावन न जाणे त्यांचे वर्तमान कल्याण किंवा कल्याण त्याचे काही कळेना स्त्री पुत्र उत्तम वागती किंवा अधर्मे वर्तती हे काही न कळे निश्चिती मळणी शोक होतसे सुरत राजा म्हणे वैश्यासी ज्यांनी तुझ घालविले वनासी त्याचा स्नेह तुझे मानसी कैसा येतो कळेना वैश्य म्हणे दुपा लागन तू बोलतोसी ते वचन ते सत्य परी माझे मन स्नेह नसडी सर्वथा ज्यांनी बाहेर घालविले स्नेह सोडवणे कव्य घेतले मन त्याच्या स्नेहे दगटले मन कैसे कळेना असो या मोहाचे कारण नकळे नकळे मददान जाणत असता मोहपूर्ण किमर्थ कळेना मार्कंडेय म्हणे शिष्या लागुनी तेव्हा मग ते दोघेही मिळवणी मेधा ब्राह्मणा जमणी येवणे नमस्कार करीते जाहले मग यथा न्याये बैसोनी प्रार्थिते जाहले ऋषी लागुने राधा प्रलता जाहला तक्षणे प्रार्थनिया ऋषी ते सुरत म्हणे तुम्हा लागन एक प्रश्न करीतो जाण तोटा गावा कृपा करून कळी ऐसा सर्वथा स्वामी चित्त हे परमचंचळ क्षणी होतसे प्रवळ स्नेहबळे मोहविकळ कुरणी पाडी अधपाती राज्यादी पदार्थे सकळ नाशवंत सती केवळ ऐसे जाणत सता प्रेम स्नेह यांचा तुटेना सांगावे याचे कारण ब्रह्मवत कैसा निर्माण मदयसाची या वैश्यदान मोहग्रस्त जाहला स्त्री पुत्रांनी येळ सांडिला हिरणी बाहेर घालविला तथापि याच्या स्नेह ममतेला अंतर न पडे कदाही मा स्त्री पुत्रांसाठी शोक करीत तैसाची मी जाहलो दुःखित विषय दोषांते असे पाहत तथापि ममता सुटेना आम्ही दोघे ज्ञानी असून ब्रवन सोडी आम्हाला गुण सांगावे मोहाचे कारण कोणते ते ऋषीवर्या मेधा सांगे सुरथासी मार्कंडेय सांगे शिष्यासी सूत म्हणे शौनकाधिकांसी तिची आता निरोपितो विषय ज्ञान सर्वांसी गोचर पशु पक्षी जाणती नर विषय तोही दैवानुसार पृथक पृथक सर्वांशी दिवांद प्राणी जे का असती दिवसा नदिसे तयां प्रती उल्क वागवादी निश्चिती दिवांद प्राणी जाणावे तात्र्यंद्य प्राणी काकादिक त्याची रात्री नदिसे सम्यक गर्भांध प्राणी जे त्यासी देख रात्री दिवस सारिखा धेनो अश्व वृषभश्वान त्यांची दिवस रात्री सारखी जाण आर निद्रा भयमैथुन समसमान सर्वांसी ज्ञान ते का मनुष्यासी
तेचे असे मृग पक्ष्यांसी पहा पक्षी हे शावचक्षुषी कर्ण आनोने अर्पिती आपुया प्रत्युपका कारणे पुत्राधिकांशी स्नेह करणे हा ब्रह्मस्तंभ पर्यंत जाणे स्नेहभाव सारिका सर्वांशी सारिके विषय ज्ञान स्नेह ममता समान तुझ कळावया लागून निरूपण केले असे असो तो आम्हासी केला प्रश्न त्याचे सांगत निरूपण मोह कोणापासून निर्माण ऐसे पुसले आम्हासी या मोहगर्ते मध्ये दान पडले असती ब्रह्मादी जन महामाया जी तिजपासून मोह निर्माण झाला महामायेचा प्रभाव तेने संसार पावले सर्व उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये कोणी होतसे इथे आश्चर्य नसे काही योग निद्रा प्रभूची पाही ती महामाया तिने सर्वई ब्रह्मादी देवो मोहिले मेधा म्हणे सुदत राजा मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या सूत म्हणे शौनकादिक आचार्या मंत्रराज आता सांगतो वेदयासे प्रकट करून सप्तशतींत गातला नेऊन त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धी सांगेन तुझ लागी मंत्रार्थ ही देवी भगवती बले करून ज्ञानियांच्याही चित्तांते आकर्षुन मोहा कारणे अर्पितसे जाण महामाया हरीची अर्थ सांगितला हा जाण आता सिद्धी सांगत तुझ लागन प्रथमा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा याची सिद्धी असे मानसी तरी युक्ती सांगतो तुझसी बरव्या पहावे मुहूर्तासी उपदेश मुहूर्त योजावा गायत्रीचा उपदेश ज्या मूर्ती करती विशेष तोची मूर्त या मंत्रास जपारंभी योजावा ऐसिया मूर्ती जाण मंत्रराज करावा ग्रहण अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा आदि षोडशोपचारे करणे पावे आराधाने श्री भवाने मग देवीच्या पुढे बैसोने याचा संकल्प करावा दहन सिद्धी फलप्राप्त्यर्थ संकल्पाचा निश्चयार्थ मनी धरून या स्वार्थ न्यायदान करावे असं षडंगन्यास करणी जप करावा बैसणी मौनी रुद्राक्षपाला घेऊनी माला संस्कार करावा भविष्यात नवखनिया नित्य षड्रिपु अर्जुनिया अगत्य जप करावा याचा सत्य एक लक्ष नेमा जप दशांश व पतर्पण नेरच्या दुग्धे करावे दान मग करावे ब्राह्मण भोजन पूर्णाहुती योजावी मंत्राचे आधी अंती जाण प्रणव योजावा तरुणी स्मरण अथवा व्यावृत्ती योजन शीघ्र सिद्धी होतसे असो मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले पूर्ण मंत्र ज्यावरी टाकावा योजन त्यासी मोहन होतसे राजमोहन सभामोहन विश्वमोहन ज्ञानी मोहन सर्व देवांचे होत मोहन इतर कथा कायसी ऐसा सिंहावलोकने करून सांगितला तुझा प्रश्न मोहवावयाचे कारण महामाये निर्धारी ती या विश्वा चराचरा उत्पन्न करी सैरा वैरा प्रसन्न दारिया भक्तवरा चारी पुरुषार्थ देतसे ती आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी जिच्या इच्छा मात्रे करुनी बद्धमुक्त होतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे जियेचे कुमर उत्पत्ती स्थिती प्रलय थोर तिघांसी तीन निरूपिली राजा बने ऋषी लागन महामाया ऐसे अभिधान जिचे असे ती उत्पन्न कैसी होती जाहली तिचे स्वरूप स्वभाव सांगा तियेचे वैभव सर्व कोणापासून उद्भव तिचा होता जाहला हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवण ऐसी इच्छा जाहली जाण तरी आता निरोपी या परी ऐकून या प्रश्न बोलता जाहला मेधा ब्राह्मण आता सांगेन तुझ निरूपण एकाग्र चित्ते श्रवण करी
ती महामाया नित्य जाण, तियेसी नाही जन्म मरण, जगन्मूर्ती स्वरूपे करून विश्व सर्व व्यापिले. तिच्या इच्छा मात्रे निश्चिती, उत्पत्ती स्थिती प्रलय होती. तथापि तियेची उत्पत्ती बहुप्रकारे ऐकिली. देवांच्या कार्यासाठी जाण, जगदंबा होतसे उत्पन्न, एरवी तरी जन्म मरण नाही नाही तियेसी. इच्छा मात्रे सर्व संहारित, परिगणानुवाद व्हावा निश्चित. आपुला सर्व या जगतांत, म्हणून उत्पन्न होतसे. गुणांचे जे श्रवण पठन, तेने उत्तरती सर्वजन, म्हणून होतसे उत्पन्न योग निद्रा हरीची. प्रलयी घालून शेषशयना, निजता जाहला नारायण, तेव्हा त्याच्या कर्णबळातून भोवी असुर जन्मले. मधुकैटभ नामाभिधाने, वृत्ती जाहली तया लागन, आपणा ते सर्व मानिती म्हणून मधु ऐसे नाम एकाचे. किट्ट म्हणजे कर्णमळ, तयांत जन्मला केवळ, म्हणून कैटभ हे नाम तत्काळ होते जाहले एकासी. असं तेव्हा दोघी असुर, मधु कैटभ भयंकर, ब्रह्मयासी करावया पार, वधा लागी धावले. ब्रह्मा विश्वाचा प्रजापती, दाटी कमळी त्याची स्थिती, असुर पाहुण्या निश्चिती, भयभीत झाला. निधला असे चक्रपाणी, पाठीराखा नाही कोणी, योग निद्रा वरिली नयने, तिने हरी व्यापिला. देव सावध व्हावा म्हणून, योग निद्रेचे करी स्तवन, वत्रांजली चतुरानन, होता जाहला ते काळी. 14 श्लोकांचे रात्री सूक्त, तेने स्तविता जाहला निश्चित, म्हणे जय जय जगदंबे सतत, नमस्कार असो माझा. स्नेहा सराव षटकार, तुझी असती सर्वस्वर, सुधा तू नित्य अक्षर, त्रिधा ओंकार अससी तू. तिघा देवांते धारण करीसी, म्हणून त्रिधा हे नाम तुझसी, अर्धमात्रा तू आहेसी उच्चार रहित. लक्ष्मी पार्वती सावित्री, तुची अससी जगाची धात्री, प्रणवरूपिणी गायत्री, वेदमाता आहेस तू. या विश्वांते धारण करीसी, उत्पन्न करून या पाळीसी, आणि अंती संहारिसी, तिन्ही रूपे तुझीच. विद्या माया मेधा स्मृती, मोह रूपा तू प्रकृती, काळ रात्री तू निश्चिती, महारात्री आहेस. मोहरात्री तू दारुण, शोभा लज्जा बुद्धी जाण, तुष्टी पुष्टी शाती आपण, शाती रूपा अससी तू. तू खड्गशूल गदा चक्रिणी, तू भुषुंडी चाप शंकिणी, तू बाण परिघ धारिणी, नमस्कार माझा असो. स्थावर जंगम विश्व सकळ, तुझे स्वरूप असे केवळ, पंचमहाभूते शक्ती काळ, तुझ्या सत्ते वर्तती. मनवागादी इंद्रिये कर्ण, जे जे काही करावे ग्रहण, ते ते माया स्वरूप जाण. माया माय सर्वही, बाण तो सर्व भेदन करी, परिवेदकाची शक्ती करी, तेवी सत्सत वस्तु माधारी, शक्ती तुझी जगदंबे. जगत स्रष्टा जो नारायण, तुझ्या केलासी निद्राधीन, तुझे करावया स्तवन, कोण समर्थ आहे की. ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी, त्वा केले स शरीरधारी, त्या तुझ लागी स्तव करी, ऐसा समर्थ दिसेना. यथाशक्ती केले स्तवन, आता असुरांसी करी नरहन, सावध करावा नारायण असुरवधा कारणे. हा रात्री सुक्ताचा अभिप्राय, ब्रह्मा करी हाची उपाय, चित्तनी असुरांसी अपाय, सविता झाला देवी ते. मेधामणे सुरतासी, ऐसी स्तविली देवी तापसी, भगवदावया असुरांसी, प्रकट झाले तत्काळ. विष्णूच्या मुख नेत्र नाकांतुन, बावे हृदय उरापासून, निगणी ब्रह्मयासी दर्शन, देती जाहले ते काळी. देवीने मुक्त केल्यावर, मग जागा जाणला श्रीधर, एका सर्व सागर, मिळते जाहले ते वेळी.
सवनिया शेषशयन उठता जाहला नारायण तव मद कैटव दोघे जण ग्रासुदावती ब्रह्मयाते ते दुर्धर परमासुर क्वदे तीव्र धावले सत्वर रक्तनेत्र अतिभयंकर पराक्रमी असती पै ब्रह्मा देवीकडे पाहात देवी स्वरूपासे द्यात दशपाद आणि हात दशमुखे चियेसी काजायसी दिसे काळी पळणी नाम महाकाळी कुंकुमतिल रेखिला बाळी स्वरूपती भयंकर दाढी असती आयुधे विशाळ खड्गबाण आणि गदाश्व चक्रशंक पुषुंडी सकळ परीग कार्मुक शोभती तावे असती धरिले शिर गळत असे जात रुधिर स्वरूप सौभाग्य कांती थोर प्रतिष्ठासे जियेची पूजा करीजो अहरनिशी त्रैलोक्यार्पणा करी त्यासी दुरत्यय वैष्णव पायेसी पाहता झाला चतुरानन मधुकैटवाचा वावा नाश मनानी प्रार्थिती विधी रमेश तयांसी सामर्थ्य देत विशेष असुरवदा कारणे मग असुराने धावुनी तेव्हा उठला चक्रपाणी असुरांसी मिळवणी ते क्षणी युद्ध करिता जाहला बाहुप्रहार जानुप्रहार पादप्रहार मुष्टिप्रहार शस्त्रप्रहार अतिनिष्ठुर परस्परा हाणिती नांगर टाकोनी आकर्षित गदा मुसळे ताडन करीत तेही असुर मदोन्मत्त तैसेची हाणिती तयासी 5,000 वर्षेपर्यंत युद्ध झाले परमातूत मधुकैटभ बळवंत नाटपती कदाई मग महामायेने मोहिले तेव्हा विष्णूसी बोलते जागले जर्जर झाला सामर्थ्य गेले तरी ऐक सांगतो पै देवा तू आम्हापाशी निश्चित हातावर मागावा इच्छित जो का तुझे मानसी वर्तत तोची देऊ तुझ लागी ऐकोनिया देव बोलिला तुम्ही मजसी जरी तुष्टला तरी पाहिजे वर दिदला मृत्यू आता पावावे हाची वर मागत जाण तुम्ही आता पावावे मरण दुसऱ्या वराचे कारण आपा लागी असेना मेधामणे सुरथासी ऐसे वंचिले असुरांसी मग उदकमय सर्व जगासी पाहणी बोलते जाणे अप्रमय धरा नसे जेते देवा आम्हासी वरावे ते ऐसे ऐकणी जगन्नाथे तथा स्टुडणता जाना मग आपल्या कटीवर घेऊनी चेदिली असुरशीर चक्रे करुणी भिन्न सत्वर क्षणमात्रे टाकिले असुर मद बारिला जाण नाम जाहले मधुसूदन कैटभ बारिला म्हणून कैटभारी बोलती असुर या प्रकारे करुण महाकाळी जाळी उत्पन्न हा प्रथम अवतार जाण दुसरा आता श्रवण करी हे महाकाळीचे आख्यान याचे करी श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून संशय काही असेना या तिन्ही अवतारांचे तत्काळ श्रवण पठणाचे जे फळ ते 12व्या अध्यायी सकळ व्यासवर्णिता जाना त्याची अनुक्रमे करुण येथे करू सर्व वर्णन आता दुसरा अवतार जाण सांगत मी श्रवण करी देवीने जैसे बळविले तैसेची येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिशीले कृपा करुणी सर्वदा व्यासाचा अर्थत अनंत त्याचा सारांश निश्चित देवी कारणे असंख्यात नमस्कार स्वत माझे श्रीदेवी ग्रंथ करणार निमित्त नात्रा रामद्विजवर देविनेची हा ग्रंथ साचार निज मोठे निरपिला कृष्णा तटाका सन्निर्जयन वर्णे ग्रामीणचा राम ब्राह्मण अग्निहोत्र परायण देवीसी शरण सद्भावे इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मध्वंतरे देवी भगवती महात्म्ये श्री महाकाली चरित्रवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः श्री जगदम्बार्पणम् अस्तु।